ठेवा येतो. सुधाकर, अरे काय चाललंय रे तुझं? बापाशी असं वागतात रे? हे बघ, त्यासने जेलमध्ये नको घालूस. मी तुझ्या पुढे हात जोडते. फुलताय, काय बोलते तू? माझ्या लेकाचं काही डोकं फिरलंय का? त्याला काही काळीच नाही. हात जोडायची भाषा करते. हे बघ, त्याला सुद्धा बापाची काळजी आहे. म्हणून तो काल पोलीस स्टेशनमध्ये तुझ्या भावाच्या हातापाया पडला. म्हणला का बा, माझ्या बापाची तक्रार नोंदवू नका, नाहीतर आजही जेलमध्ये असते. हातपाय जोडायची भाषा करते. बापानं काय दिलं बक्षीस? रात्रभर घराबाहेर ठेवलं. कुणाला पण त्याची दया आली नाही का? एकदा सुद्धा विचारावं असं वाटलं नाही का? सुधाकरचं काय झालं? त्याला घरात घ्यावं का नाही म्हणून बोलतीये. एकाला बी अक्कल नाही, आणि त्या फुलीच्या भावाला तर अजिबात अक्कल नाही. त्या चिवळ्याच्या मागे लागण्यापेक्षा त्या भामट्याला पकडा म्हणाव. ते नकली गोपाळच हे काम आहे सगळं. झालं, घसरली का गाडी पुन्हा गोपाळवरती? तुम्हाला त्याचं नाव घेतल्याशिवाय सण गोड जाणार नाही. मला ना तुमच्या नादालाच लागायचं नाही. सुधाकर, मला माफ कर रे बाबा. यांच्या विरुद्ध तू तक्रार नाही केलीस, त्याचं लई मोठं काम केलंस बघ तू. बाकी पक्याला मी समजावीन, त्याचा राग शांत करेन. म्हणजे कसं समजांचीच अडचण दूर होईल बघ. मी पण हाच प्रयत्न केला, पण आपण काय ऐकलं नाही माझं. काय मी त्यांचा लाडका लेख नाही ना. तसं डायरेक्ट हे बघ, गोपाळ आणि तू दोघं मी सारखंच आहेतच. मी असं वाटलं नाही मला कधी. मोठे आहे तुला, मला नाही बोलायचं याविषयी. येतो. थांबू टाक. देवायचं दिस, तू कुठं बी जायचं नाहीस, इथंच थांबायचं. असं नाही करत येत. सुट्टी नाही मला, नोकरी आहे माझी. हे बघ, तू तुझ्या कामाच्या ठिकाणी सांग, घरातली सोडेना. आणि सणासुदीला कुठं कामावर जायची गरज नाही, तू इथंच थांबायचं. आपण समजाने कसं दिवाळी एकत्र साजरी करायची, आणि समजा आपल्या नात्यातला बी दुरावा दूर करायचा. हे बघ, तुला माझी शपथ आहे, तू कुठं बी जायचं नाहीस. ठीक आहे, बोलतो मी मोठ्या साहेबांशी. येतो. काय करायला लागलायस? याड लागलाय का तुला? नाहीतर काय? अरे जीव देऊन काय प्रश्न सुटणार राहतोय? अरे काय कळतंय का नाही? अरे जगून काय उपयोग आहे? अरे पण तुझ्या मरण्यानंच माधुरी परत येणार आहे वय. माझी माधुरी कुठं असेल? सुखरूप असेल ना? अरे फोन वाजला की असं वाटतं की तिचाच फोन आलाय. अरे सारखं वाटत आता येईल आणि ती मला ओ ओ पप्पा असं हाक मार. ए माधुरी, ए माधुरी, ये की ग ए माधुरी. अरे मामा, माधुरी जरी घर सोडून निघून गेली असली तरी आज ना उद्या येईलच की. होय की मामा. अरे आम्ही आहे ना तुझ्या सोबत, तू एकटा नाही सर, आम्ही आहे. होय, काहीतरी मार्ग सापडेलच की, सगळं नीट होईल. तू धीर धर जरा. माधुरी, ए माधुरी. आओ, पूजा करायला पैसे ठेवा की. या म्हाताऱ्याकडे एवढे पैसे कुठून आले? माधुऱ्याचे तर नसतील.
लाली या तुम्ही बी पूजा करून घ्या. सुधाकर, तू घरात थोरला आहेस, तुझा पहिला मान आहे पूजेचा. ये पूजा करून घे. या बसा. टोपी घाल. ए, तुमच्या आज्याला बाहेर बोलवून सांग. जा जाओ लवकर. अप्पा के मामा आलेत. लय जाम चिडलेत बर का. तुम्हाला बोलवलंय त्यांनी. यो कशाला आलाय लक्ष्मी दिवशी? हा